गीता कुठे गेली भाग 16. लेखक अनंत जोशी. अभिवाचन अदिती पालिमकर. घरी आल्यावर पाहिलं की गीता माझी आतुरतेने वाट पाहत होती. माझा उतरलेला चेहरा पाहून समजून गेली. त्यातच मी नशेत होतो. काहीच न बोलता जेवण वाढलं होतं. मी चुपचाप जेवून खाटेवर पडून होतो, पण झोप काही येत नव्हती. ती स्वयंपाकघर आवरून माझ्याजवळ येऊन बसली. माझ्या कपाळावर हात फिरवत म्हणाली, काय झालंय? मी म्हणालो, काही नाही. ती म्हणाली, माझ्यापासून काहीतरी लपवत आहात तुम्ही. काहीतरी नक्कीच घडलंय. तुम्ही परेशान आहात. ते चेहराच सांगतोय तुमचा. मी काहीच न बोलता पडून राहिलो. ती उशीजवळ बसून माझ्या डोक्यावर हात फिरवू लागली. केसातून तिची बोटं फिरू लागली. थोडं बरं वाटायला लागलं होतं. ती हळूच म्हणाली, सांगून टाका ना, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग मी पूर्ण किस्सा घटना सांगून टाकली. ती पण एकदम सुन्न होऊन गेली. मी विचारलं, आता कसं वाटतंय? ती म्हणाली, मागे एकदा तुम्ही विचारल्यावर मी सांगितलं होतं की जणू काहीतरी गळ्यात अडकलं आहे ना. ना ते गिळलं जात आहे ना थुंकलं जात आहे. आता परत तसंच वाटतं आहे. मी म्हटलं, होय, तू बरोबर अंदाज केला आहेस. मग ती माझ्या बाजूला येऊन माझ्या छातीवर हात ठेवून पडून राहिली. मी तिला विचारलं, ही नोकरी सोडून देऊ का? ती म्हणाली, ही नोकरी सोडून देऊन खाणार काय? दुसरीकडे नोकरी मिळाली असती तर कदाचित ही सोडता आली असती. जरी काही पैसे शिल्लक उरले असतील तरी ते किती दिवस पुरणार? केवळ 1-1.5 महिना बस. मग राहणार कुठे? आणि मुख्य म्हणजे घरच्यांना काय सांगणार? मी उसासं सोडून आता कुठे जाणार आपण? आपल्यासोबत तुझ्या पोटातलं बाळ हा आपला छोटासा जीव पण आहेच ना. मी तिच्या पोटावर हात फिरवत म्हणालो. ती विचारू लागली, तुमच्या आईच्या पत्रात काहीतरी नवीन नोकरीबद्दल लिहिलेलं होतं ना? मी म्हणालो, होतं तर. ती म्हणाली, लिहिलं असून काय? जर नोकरी पक्की मिळाली नसेल तर शिवाय आपल्या रजिस्ट्रेशनचं काम झाल्याशिवाय आपण दोघंही नागपूरला जाऊ शकत नाही. मी विचारलं, आता तुझं पोट दुखणं कसं आहे? जास्त ओकाऱ्या तर नाही ना झाल्या? तिनं सांगितलं, डॉक्टरकडे 3 दिवसांपूर्वी गेले होते. औषधं दिली होती. आता सध्या बरं वाटतंय. उद्या परत डॉक्टरकडे जाऊन येईन. मी सांगितलं, उद्या तू डॉक्टरला सांगून पहा की आम्हाला आवश्यक कामासाठी रांचीला जायचं आहे. प्रवासात त्रास कमी व्हावा म्हणून काही औषधं मागवून घे. वाटल्यास त्यांना लिहून द्यायला सांग. आपण बाहेरून घेऊत. ते देत असतील तर जास्तीची तर मागवून घे ती पण. कारण असं होऊ शकतं की प्रकाशचा टेलिग्राम 1-2 दिवसात येईल. तिचा चेहरा अनावश्यक ताणला गेला होता. जणू तिला आशंका वाटली की काहीतरी अघटित होणार आहे. मात्र मी तिला आपल्याजवळ ओढून आणि थुपटून म्हटलं, काही नाही होणार वेडी कुठली. काही नाही होणार. दुसऱ्या दिवशी कामावर तसं सगळं नेहमीसारखं वाटत असून पण सगळं वेगळं अजब वाटत होतं. जणू काही कोणीतरी त्या वातावरणाला चार्ज करत होतं. कदाचित ते लोक घाई करणार नव्हते, पण मला सावध राहणं भाग होतं. नंतर मी पंडित साहेबांना भेटलो व त्यांना सगळा प्रकार सांगितला. तर ते नेहमीसारखे हसत हसत विचारते झाले, काय घाबरलास की काय तू? मी काहीच म्हटलं नाही, काहीच उत्तर दिलं नाही. तर ते म्हणाले, ठीक आहे, मी झाजीशी बोलून निपटून घेतो. मी थँक्यू म्हणत तिथून निघून आलो होतो. पाठक पण थोडासा दूरच किंवा ओढून ताणून हसल्यासारखा करत होता. कदाचित त्यानं मनातून मला क्षमा केली नव्हती. मात्र सेलूकर दररोज माझ्या घरी येत होता. त्यानं सांगितलं की कदाचित ते लोक तडकाफडकी घाईत काही करणार नाहीत, कारण पाठक मध्यस्थ म्हणून आला आहे. पंडित साहेबांना पण मामला माहीत झाला आहे. त्यांना पण माहीत आहे की पंडित साहेबांशी बोलणं झाल्यामुळे ते पण मध्ये आहेत. ही सर्व पार्श्वभूमी असताना देखील माझ्या मनातली धकधूक कमी होत नव्हती.
आता रोजचे व्यवहार, दिनचर्या सामान्य असूनसुद्धा असामान्य, गडबडवाली किंवा वेगळी वाटत होती. काहीतरी होणार आहे या भीतीमध्ये अधूनमधून राहत होतो. त्यामुळे काम करताना पूर्वीसारखा उत्साह नव्हता. थोडी कमजोरी किंवा आत्मविश्वासाचा अभाव वाटायला लागला होता. कोणताही निर्णय घेताना, कामावर कुणाला आदेश देताना मी परत परत विचार करत होतो की यात काही त्रुटी तर नाही ना, चूक तर होत नाही ना, काही गडबड तर होणार नाही ना, किंवा कुणी गडबड तर करणार नाही ना, हंगामा होणार नाही ना. या सगळ्या मनस्थितीत 15 दिवस निघून गेले. प्रकाशची पण काही खबरबात नव्हती. माझी झाजीबद्दलची भीती कमी होऊ लागली होती. मी विचार करू लागलो की कदाचित पाठकची मध्यस्थी व माफी कामी आली असेल. मी पण क्षमायाचना करायला आतून तयार होत होतो. पाहिल्यावर त्याच्याजवळ जाऊन माफी मागायला धजावत नव्हतो. तो पण एक दृष्टी टाकून निघून जात असे. मनात पुष्कळदा आलं की त्याच्याजवळ जाऊन म्हणावं, झाजी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मात्र धाडस काही होत नव्हतं. अशी पण भीती मनात वाटायची की हा क्रूर माणूस सगळ्या कामगारांच्या समोर काही झमेला करेल, देखावा करेल. त्यानं 2-4 आवाज जोरात ओरडून काढले तर सगळे कामगार एकत्र होतील. मला समजत नव्हतं की मी काय करू, कसं करू. मी सुपरवायझर मूर्तीशी सहजच इकडल्या तिकडल्या गोष्टी करणं सुरू केलं होतं. तो पण आतून तणावात होता, पण दाखवत नव्हता. त्यानं आपला एक जुना किस्सा सांगितला. तसा तो आसामात नामरूप नावाच्या साईटवर होता. तिथे फर्टिलायझर कॉर्पोरेशनच्या खत कारखान्याचं काम सुरू होतं. यापूर्वी मूर्ती नेहमी मॅनेजमेंटच्या बाजूनं बोलत असे. कामगारांच्या बरोबर किंवा त्यांच्या बाजूनं कमी राहत असे. तो डिप्लोमा होल्डर होता. इथे सगळ्या इंजिनियर, सुपरवायझर व अकाउंटंट वगैरेची एकच मेस होती. जे सगळे अविवाहित होते ते एकत्रच राहत असत आणि खातपीत असत. तिथे नामरूपला पण तसंच होतं. मूर्तीला पुढे मागे इंजिनियर म्हणून प्रमोशन मिळणारच होतं. त्यामुळे तो तिथे इंजिनियर लोकांना साथ देत असे. कामगारांमध्ये त्याची प्रतिमा किंवा ख्याती हा मॅनेजमेंटचा माणूस म्हणून झाली होती. त्यामुळे तिथल्या मजूर युनियनवाल्यांनी त्याला चांगला धडा शिकवायचा चंग बांधला होता. त्याला ते माहीत नव्हतं. एकदा एका बॉयलर ड्रमच्या वेल्डिंगचं काम रात्रभर चालणार होतं. कारण की सुपरवायझरला ओव्हरटाईम मिळत असे. त्याला अधिकाऱ्याच्या कामावर नेमलं होतं. तिथेच दुसऱ्या बॉयलरच्या इरेक्शनचं काम पण सुरू होतं. ते काम दुसऱ्या कंपनीला, ईस्टर्न इरेक्टरला मिळालेलं होतं. त्यांचं पण उंचावरचं बॉयलर ड्रमचंच काम सुरू होतं. त्यांच्या वेल्डिंगचं काम होतं व ते रात्रभर सुरू राहणार होतं. जेव्हा ते वेल्डिंग करत असतात तेव्हा नेहमी 4-5 फुटांवर लोखंडाचे शीट्स किंवा पत्रे 3 बाजूंनी लावून ठेवतात. त्यामुळे वेल्डिंगचा प्रखर प्रकाश कुणाच्या डोळ्यांवर पडत नाही. वेल्डिंगकडे सतत डोळ्यांनी जास्त पाहिलं गेलं किंवा ते डोळ्यावर पडलं तर डोळ्यांना त्रास होतो. मूर्तीच्या कामावर तर लोखंडाचे पत्रे उभे ठेवलेले होते, पण ईस्टर्न इरेक्टरच्या कामावर मात्र ठेवलेले नव्हते. 2 बॉयलरमध्ये 20-25 फुटांचं अंतर होतं, पण रात्रीच्या वेळेसाठी ते जास्त नव्हतं. परत काम 50 फूट उंचीवर सुरू होतं. त्यांच्या कामावरून येणारी प्रखर किरणं मूर्तीला सहन होत नव्हती. त्यानं आपल्या वेल्डरांना सांगितलं की ते वेल्डरांशी बोलून पहा, पण मूर्तीच्या वेल्डरांनी मना केलं. तेव्हा मूर्तीनं जोरात ओरडून त्या वेल्डरांना म्हटलं की पत्रे का लावत नाहीत. त्या वेल्डरांनी सांगितलं की तुम्ही काय म्हणतायत ते समजत नाही आहे. मूर्ती परत ओरडून म्हणाला, वेल्डिंगचा लाईट जास्त येतोय, शीट्स लावा. ते म्हणाले, खाली येऊन बोला, आम्ही खाली येतो. रात्रीचे 10 वाजले होते. मूर्तीनं आपल्या वेल्डर व हेल्परला सांगितलं की माझ्यासोबत खाली चला. त्याच्यासोबत कोणीच आलं नाही. तो एकटाच खाली गेला. ते 5 जण होते. वादविवाद सुरू झाला होता. त्यांनी मूर्तीला पकडलं व पाण्याच्या टँककडे घेऊन गेले. त्यांनी वेल्डिंगची केबल पाण्यात टाकली आणि मूर्तीला पाण्यात बुडवू लागले. मूर्ती ओरडू लागला. ते सगळं मूर्तीचे वेल्डर पाहत होते व तिथूनच ओरडत होते, छोड दो सापको, छोड दो सापको. पण कुणीच 50 फुटांवरून उतरून खाली आलं नाही. त्या वेल्डरांनी मूर्तीच्या हाताला वेल्डिंग होल्डर लावलं. मूर्तीच्या शरीरात करंट आला होता व तो जागच्या जागी उड्या मारू लागला. मूर्तीला वाटलं की आपण आता मरणार. तो खूप जोरानं ओरडला, पण कुणीच त्याला वाचवायला येत नव्हतं. त्यांनी वेल्डिंग होल्डर काढून घेतला आणि त्याला सोडून दिलं. त्यांनी स्पष्ट शब्दात ताकीद दिली की आगे से कोई फालतू बात मत करना. मूर्ती त्या रात्री मेसमध्ये येऊन गेला होता. परत 50 फूट चढून बॉयलर ड्रमवर तो गेलाच नाही.
दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून पाहिलं, पण कुणीच काही केलं नाही. त्याबद्दल दुसऱ्या कंपनीला काही कळवलं पण नाही. शेवटी 2-3 दिवसांनी हिंमत करून मूर्तीनं ईस्टर्न इरेक्टर्सच्या वेल्डिंग सुपरवायझरशी संपर्क साधला. त्यानं जे सांगितलं ते आश्चर्यात पाडणार होतं. हा सगळा डाव मूर्तीच्या वेल्डर्सनीच केला होता. मूर्तीनं सांगितलं की तेव्हापासून मी कामगारांसोबत असतो, मॅनेजमेंटच्या नाही. त्यानं आपली बदली आसाममधून इथे बिहारमध्ये भुरकुंड्याला करून घेतली होती. त्याला सोनार साहेबांनी मदत केली होती. मूर्तीचा किस्सा ऐकून मी हैराण झालो होतो, अचंबित झालो होतो. त्या दिवशी घरी आलो तर गीता शांत चुपचाप पडलेली होती. ती परत एकदा डॉक्टरकडे जाऊन आली होती. तिला डॉक्टरनी सांगितलं होतं की प्रवास करू नका, गर्भवती स्त्रीनं अशा अवस्थेत प्रवास करू नये. मी तिला धीर दिला, हिंमत दिली. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली होती, तर काही औषधं स्वतः जवळची दिली होती. काही जड वस्तू उचलायला मनाई केली होती. माझ्या मनात आलं की अशा अवस्थेत गोंदियाला कसं जाणार. या विचारानं मन त्रस्त झालं होतं. प्रकाशचा टेलिग्राम केव्हाही येऊ शकत होता. त्यानं रजिस्ट्रारकडून तारीख घेतली असणार. आता त्याला पत्र टाकून काहीच फायदा होणार नव्हता. भाग 16 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.